नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर टॉपिक वाईज. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपला जनगणना. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, भारतातील पहिली संपूर्ण जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर भारतातील पहिली संपूर्ण जनगणना जी झाली मित्रांनो, ती झाली 1881 मध्ये झाली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, भारतात जनगणना किती वर्षांनी घेतली जाते? तर भारतात जनगणना जी घेतली जाते मित्रांनो, ती दर 10 वर्षांनी घेतली जाते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, भारताची शेवटची पूर्ण जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर भारताची शेवटची पूर्ण जनगणना जी झाली मित्रांनो, 2011 मध्ये झाली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, भारतातील जनगणना कोणत्या कायद्याअंतर्गत घेतली जाते? तर भारताची जनगणना जी घेतली जाते मित्रांनो, ती 1948 यानी की जनगणना अधिनियम 1948 यानुसार घेतली जाते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, भारताचे पहिले जनगणना आयुक्त कोण होते? तर भारताचे पहिले जनगणना आयुक्त जे होते मित्रांनो, ते होते WC प्लॉडेन होते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, भारतातील जनगणना कोण आयोजित करते? तर भारतातील जनगणना जी आयोजित करते मित्रांनो, ती करते भारताचे निबंधक जनरल व जनगणना आयुक्त कार्यालय. हे जे आहे आयोजित करते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला सातवा, भारताची लोकसंख्या जनगणना 2011 किती होती? तर भारताची लोकसंख्या जनगणना 2011 मध्ये होती 121.0.8 कोटी होती मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य जे आहे मित्रांनो, ते आहे उत्तर प्रदेश आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य जे आहे मित्रांनो, ते आहे सिक्कीम राज्य. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची साक्षरता दर जे आहे मित्रांनो, ते आहे 74.04% आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, 2011च्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरता दर किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरता दर जे आहे मित्रांनो, ते आहे 82.14% आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, 2011च्या जनगणनेनुसार महिला साक्षरता दर किती आहे? तर महिला साक्षरता दर जे आहे मित्रांनो, ती आहे 65.46% आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर जे आहे मित्रांनो, ते आहे 943 आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, 2011च्या जनगणनेनुसार बाल लिंग गुणोत्तर 0 ते 6 वर्षातील मुलांची किती आहे? तर 0 पासून 6 वर्षातील मुलांची जी आहे मित्रांनो, ती 919 आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या जी आहे मित्रांनो, ते आहे 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य कोणते? तर सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य जे आहे मित्रांनो, ते आहे केरळ. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य कोणते? तर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य जे आहे मित्रांनो, ते आहे बिहार. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते? तर सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले राज्य जे आहे मित्रांनो, ते बिहार आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. हा क्वेश्चन येतो, अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते मित्रांनो, ॲडम स्मिथला ओळखले जाते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, भारताची केंद्रीय बँक कोणती आहे? तर भारताची केंद्रीय बँक जी आहे मित्रांनो, ती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. RBI म्हणतो त्याला आपण. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना जी झाली मित्रांनो, ती 1935 मध्ये झाली. सी जे आपलं राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो भारतात नोटा जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर भारतात नोटा जारी करण्याचा अधिकार जो आहे मित्रांनो ते RBIला आहे. त्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 5वा. भारतात 1 रुपयाची नोट कोण जारी करते? तर भारतात 1 रुपयाची नोट जी जारी करते मित्रांनो ती करते वित्त मंत्रालय करते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा आहे तो भारताची सर्वात मोठी व्यापारी बँक कोणती आहे? तर भारताची सर्वात मोठी व्यापारी बँक जी आहे मित्रांनो ती SBI आहे. त्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो. SBI. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 7वा. चलनवाढ मोजण्यासाठी सर्वाधिक वापरला जाणारा निर्देशांक कोणता? तर चलनवाढ मोजण्यासाठी सर्वाधिक वापरला निर्देशांक जो आहे मित्रांनो ते आहे CPI आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो भारताचा आर्थिक वर्षाचा कालावधी कोणता आहे? तर भारताचा आर्थिक वर्षाचा कालावधी जो आहे मित्रांनो तो आहे 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तो आपला 9वा क्वेश्चन येतो मित्रांनो भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प कोण सादर करतो? तर भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प जो सादर करतो तो अर्थमंत्री करतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो भारतातील पहिला पंचवार्षिक आराखडा कधी सुरू झाला? तर भारतातील पहिला पंचवार्षिक आराखडा जो सुरू झाला मित्रांनो तो झाला 1951 मध्ये सुरू झाला. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो पंचवार्षिक योजना तयार करणारी संस्था कोणती होती? तर पंचवार्षिक योजना तयार करणारी संस्था जी होती मित्रांनो ती होती नियोजन आयोग होती मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो नियोजन आयोगाच्या जागी कोणती संस्था स्थापन झाली? तर नियोजन आयोगाच्या जागी जी संस्था स्थापन झाली त्याला म्हणतो आपण नीती आयोग म्हणतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 13वा क्वेश्चन येतो मित्रांनो भारतात वस्तू व सेवा कर GST कधी लागू झाला? तर भारतात वस्तू व सेवा कर GST जो लागू झाला मित्रांनो तो लागू झाला 1 जुलै 2017 रोजी लागू झाला मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आपला 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो GST परिषद GST कौन्सिलचे अध्यक्ष कोण असतात? GST परिषद GST कौन्सिलचे अध्यक्ष जे असतात मित्रांनो ते केंद्रीय अर्थमंत्री असतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. नंतर आपला टॉपिक येतो शब्दसंग्रह. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो सुगंध या शब्दाचा समानार्थी शब्द काय कोणता आहे? तर सुगंध या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे मित्रांनो ते परिमळ आहे मित्रांनो. सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? तर अंधार म्हणजे अंधार असतो आणि प्रकाश त्याचा जो आहे विरुद्धार्थी शब्द आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो शूर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर शूर या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे शूर म्हणजे पराक्रमी. समानार्थी शब्द विचारतोय आपण तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो गरीब या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर गरीब या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे मित्रांनो तो श्रीमंत आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो विद्वान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर विद्वान या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे मित्रांनो तो आहे ज्ञानी. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे मित्रांनो तो आहे असत्य. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर जलद या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो वेगवान आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे मित्रांनो तो आहे अपयश. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो पूर्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पूर्ती या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे धरणी. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मैत्री या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मैत्री या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे शत्रुत्व आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे मित्रांनो तो आहे हर्ष. हर्ष म्हणजे आनंद. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो कठीण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? कठीण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे ते आहे सोपे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द विचारतोय आपण तर समुद्र म्हणजे सागर. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो नवीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर नवीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे मित्रांनो तो आहे जुना. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो सुंदर या शब्दाचा
समानार्थी शब्द कोणता? तर सुंदर या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे मित्रांनो तो आहे रमणीय. बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आणि जर का तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे.